स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर. सर Yes, sir. स्लाइड होती का स्क्रीन? Yes, Yes, sir. सो आतापर्यंत मी तुम्हाला जे शिकवलं डिटेल ड्रॉइंग. आता मी तुम्हाला काय शिकवलं? डिटेल ड्रॉइंग. द ड्रॉइंग ऑफ इच कॉम्पोनंट शोईंग कॉम्पोनंट्स, शेप, साईज अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन. आता मी तुम्हाला एक ड्रॉइंग दाखवतो, त्याच्यानंतर परत समजून सांगतो. ठीक आहे, एक ड्रॉइंग दिसतंय का तुमच्या समोर? बघा, कंपनीने दिलेली दिसतंय का? Yes, sir. हा, ओके. सो सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे तुमचं क्वेश्चन असतो आणि ह्या ड्रॉइंगचं उत्तर हे खाली उत्तर हे बघा. आता ही बॉडी तीच आहे, फुटस्टेप बेरिंग. सो फुटस्टेप बेरिंग मध्ये तुम्हाला डिटेल्स असतं आणि त्याचं डिटेल्स दिलेले आहे. आता डिटेल्स मध्ये तुम्हाला मेन पार्ट्स काय बॉडीचे बघा. आता तुम्हाला एकच मिनिट. सो सेक्शनल फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिलेला आहे. मग आता फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कसा काढायचा? ऍज इट इज दिसतो बघा. सगळ्यात पहिल्यांदा एक रूल्स अँड रेग्युलेशन मी तुम्हाला ड्रॉइंग दाखवते, आधी ते बघून घ्या. आणि हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, हे उत्तर आहे. उत्तर कसं ड्रॉ करायचं याला खूप महत्व आहे. सो त्याच्यासाठी आपण बेसिक क्लिअर करून घेऊ. ओके, सो टायटल द्या सगळ्यांनी, असेंब्ली ड्रॉइंग. टायटल दिलं का? पेननी लिहा सगळं, असेंब्ली ड्रॉइंग. आवाज येतोय ना? Yes, sir. yes sir ओके, असेंब्ली ड्रॉइंग शोईंग द पार्ट ऑफ मशीन असेंबल. हे क्लिअर करा अगोदर सगळ्यात. असेंब्ली ड्रॉइंग शोईंग द पार्ट ऑफ मशीन असेंबल इन प्रॉपर रिलेटिव्ह वर्किंग पोझिशन टू फॉर्म वर्किंग युनिट. सो आता बेसिक एक्झाम्पल काय आहे? स्क्रू जॅक आहे, त्याच्यानंतर नॉन रिटर्न वॉल्स आहे, त्याच्यानंतर प्लमर ब्लॉक आहे, युनिव्हर्सल कपलिंग आहे. त्याच्यात खूप काही गोष्टी असतात. हे पार्ट आपल्याला प्रत्येक शिकायचं आहे. आता शिकायचं म्हणजे काय? प्रश्न समोर, उत्तर समोर, फक्त पेन्सिल पट्टी उचलायची, एक एक पार्ट ड्रॉ करायचा, त्याच्या आतमध्ये असेंबल करत चालायचं. त्याला म्हणतात असेंब्ली. डिटेल्स टू असेंब्ली. आता डिटेल ड्रॉइंग मध्ये जनरली डिटेल ड्रॉइंग फॉलोइंग पॉइंट रिमेंबर. कोणचे? द कंपोनंट शुड drawn their working position, some part drawn in the suitable. आता काहींचं डायमेन्शन दिलेलं नसतं, मग तुम्ही काय करायचं त्यावेळेस सुटेबल स्केलच घ्यायचं आणि त्यांनी तुमचं ड्रॉइंग इझिली कम्प्लीट होईल. ठीक आहे, सो जर तुम्ही पुढे याचा क्लिअरली अभ्यास केला तर तुम्हाला एक अशी गोष्ट समजते की माझं तर एकच सांगणार राहील, ज्यावेळेस तुम्ही डिटेल्स ड्रॉ करता, क्वेश्चन तुमच्या समोर असतो, तर त्या ड्रॉइंग मधला सगळ्यात मोठा पार्ट कोणता आहे ते तुम्ही कन्सिडर अगोदर केलं पाहिजे. कारण तुम्हाला जर ड्रॉ पार्ट कळला, कारण सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे बेस असतो. तुम्हाला असेंब्ली ड्रॉ करतात. मी परत एकदा रिपीट करतो, मी काय सांगितलं लक्षात आलं का? सगळ्यात मोठा पार्ट तो अगोदर ड्रॉ करायचा. म्हणजे ते डायमेन्शन बघून घ्यायचं, प्रत्येक पार्टचा टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू सगळं तुम्हाला बघता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये जो पार्ट सगळ्यात मोठा आहे तो तुम्ही अगोदर ड्रॉ करायचा. मी काय बोललो कळलं सगळ्यांना? Yes, sir. ओके. इच कॉम्पोनंट इज ड्रॉन सेपरेटली मिनिमम 2 व्ह्यूज. तुम्हाला डिटेल्स मध्ये काय दिलेलं असतं? प्रत्येक कॉम्पोनंटचे 2 व्ह्यू असतात, काही कॉम्पोनंटचा एकच व्ह्यू असतो.
आवाज येतोय? आवाज येतोय का? ओके. सो इच कॉम्पोनंट ड्रॉइंग सेपरेटली विथिन 2 व्ह्यूज. शेवटला मी ड्रॉइंग पण दाखवणार आहे. ठीक आहे, आता दाखवून दे. चला, आपला दुसरा पॉइंट आहे, इच कॉम्पोनंट हॅव्हिंग 2 व्ह्यूज. हे बघा, दिसतंय का? आता तुम्ही मला सर सगळ्यांचीच नाही, याची 2-3 जणांची बघा. ही बॉडी, आता बॉडीचा टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू. बघा, हा वरचा ज्याला हॅचिंग असतो तो फ्रंट व्ह्यू आणि ज्याला वरनं दिसतो तो टॉप व्ह्यू. ठीक आहे. सेकंड इज शाफ्ट, त्याचा टॉप फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू. सॉरी, शाफ्टचा नाही दिलेला आहे, बुशचा दिलेला आहे बघा, लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, प्रत्येक बॉडीला हे बघा 2 डॅश बुश दिसतंय का सगळ्यांना? येस. हा, त्याच्या खाली पहा GM 1 ऑफ. समजतंय का? GM म्हणजे गन मेटल. हे बघा, लक्षात ठेवा, याची प्रोसिजर कशी असते? 2 डॅश बुश. 2 म्हणजे पार्टचा नंबर, बुश म्हणजे पार्टचं नाव, GM म्हणजे मटेरियल. आता इथे GM आहे, वरती बघा MS आहे, शाफ्ट मध्ये बघा 4 नंबरला. म्हणजे 1 म्हणजे क्वांटिटी, किती क्वांटिटी आहे. मी पुढे गेल्यावर परत एकदा क्लिअर करेन, कारण सगळ्या मुलांना हेच समजलं पाहिजे. आपला पॉइंट आपण क्लिअर करू. सो सेकंड, each component is separately having 2 views. काहींना नसेल, काहींना असेल. क्लिअर? दुसरा पॉइंट कळला? Yes, sir. ओके. 1 or more views should be drawn as a sectional views. सेक्शनल व्ह्यूज म्हणजे तुम्ही सफरचंद जर अर्धे याच्यात कापला तर दोन्ही सफरचंदचे 2 भाग दोन्ही बाजूला असतात, त्याला म्हणता सेक्शनल व्ह्यूज. क्लिअर का? येस सर. ओके. सो याच्यामध्ये हाफ पण सेक्शन असतो. आता मी तुम्हाला सेक्शन व्ह्यूज दाखवतो, ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात येईल. बघा, आता ही बॉडी, 1 नंबर बॉडी पार्ट बघा, CI म्हणजे कास्ट आयर्न, 1 म्हणजे ऑफ. याच्यामध्ये हॅचिंग कोणाला दाखवलेलं आहे? लक्षात ठेवा, फ्रंट व्ह्यू लाच हॅचिंग असेल, टॉप व्ह्यू ला नसेल. दिसतंय का हाफ हॅचिंग? लाईन मारलेलं आहे, दिसतंय का? Yes, sir. ओके. हॅचिंग मध्ये बघा ट्रायंगल दाखवलेले बघा, दिसतंय का ट्रायंगल? 3 ट्रायंगल आहे बघा. Yes, sir. मी तुम्हाला मागच्या ड्रॉइंग चॅप्टर मध्ये शिकवलं, व्हॉट इज द मिनिंग ऑफ 2 ड्रॉइंग, 3 ड्रॉइंग. याचं मिनिंग तुम्हाला कंपनीत इंटरव्ह्यूला 100% विचारणार. 3 म्हणजे काय, 3 ट्रायंगल, 2 ट्रायंगल. ठीक आहे. सो याच्यामध्ये सेक्शनल व्ह्यूज कळले तुम्हाला? ज्याला लाईन असतं बघा, खाली पण बघा डिस्क, तुम्हाला ऍज इट इज ड्रॉ करायचं असतं पेन्सिल. समजतंय का? येस. Yes, sir. ओके. सो आता पुढे, so the information of detailed drawing should be precise and quiet as regarding dimension, material tolerances and finishing processes. So चौथा पॉइंट राहिला आपला, इन केस ऑफ हाफ सेक्शनल व्ह्यूज डॉटेड लाईन शुड बी ड्रॉन आउटसाइड व्ह्यू. मी इतक्यातच दाखवलं. हाफ सेक्शनल व्ह्यू म्हणजे कटिंग करून तुम्हाला अर्धा सेक्शन दाखवलेला असतो. 5 नंबर, the information of detailed drawing should be precise and quite complete as regarding dimensions, material tolerances. Detailed drawing, रेग्युलर डायमेन्शन, मटेरियल टॉलरन्सेस अँड फिनिशिंग प्रोसेसेस. मी तुम्हाला अगोदर क्लिअर केलं, जो पार्ट तुम्ही ड्रॉ करणार आहे त्याला पूर्ण डायमेन्शन क्लिअर पाहिजे तुमचे. तुम्हाला मटेरियल कुठलं यूज केलंय आता दाखवून देतो, लगेच ड्रॉइंग दाखवतो. हा, डिस्क आहे. आता डिस्कचे डायमेन्शन बघा, हे 15 आहे, खाली डायमीटर दिलेला. आता काही म्हणतील सर हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिलेलं नाही. झूम केलं बघा 550, म्हणजे हे हॉरिझॉन्टल 50 आहे. फ्रंट व्ह्यू वरती आहे, टॉप व्ह्यू खाली. एवढी तर तुमची विजिबिलिटी क्लिअर व्हायला पाहिजे. आणि नाही झाली तर तुम्ही त्याच्याशिवाय ड्रॉइंग पास होणार नाही. लक्षात आलं? सो बिल ऑफ मटेरियल तुमचं काय कसं आहे,
तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे त्याची विड्थ 15. मग तुम्हाला सगळ्यात मेन की तुम्हाला त्याचं डायमेन्शन कळलं पाहिजे. मग तुम्ही काय करायचं, एक रेक्टेंगल काढायचं 50 बाय 15. बघा, हॉरिझॉन्टल 50, व्हर्टिकल 15, 50 आणि 15. आणि त्याचा एक रेक्टेंगल ड्रॉ करायचा आणि एक 15 mm वरती एक छोटीशी पिन आहे. तर पिनचं डायमीटर दिलेलं आहे ना, अंदाजे ड्रॉ करायचं आणि त्याला हॅचिंग मारायचं. सो अशा पद्धतीने तुम्हाला ड्रॉइंग ड्रॉ करायचंय. आता तुम्हाला राहिलं मटेरियल. आता खाली बघा GM, काही जण जनरल मॅनेजर म्हणतात, पण खरंच म्हणता इंटरव्ह्यूला गेल्यानंतर. मग कंपनीवाले म्हणतात बाबा हो तुम्ही येऊ नका आमच्या कंपनी, कारण तुम्हाला खूप नॉलेज आहे. GM म्हणजे गन मेटल. आता खाली बघा बिल ऑफ मटेरियल दाखवलेलं दिसतंय का सगळ्यांना? Yes, sir. बिल ऑफ मटेरियल मध्ये तुम्हाला 2 मार्काला बिल ऑफ मटेरियल ड्रॉ करायचं असतं. हे उत्तराचं आहे, उत्तराचा पार्ट आहे, इथे दाखवती नाही, हे चुकून याच्यात दाखवलं गेलेलं आहे. बिल ऑफ मटेरियल मध्ये तुम्हाला असं पार्ट्स असतात. बिल ऑफ मटेरियल लक्षात ठेवा, पार्ट नंबर, पार्ट नेम, मटेरियल क्वांटिटी असं असतं. मी पुढे गेल्यावर सांगेलच तुम्हाला. ठीक आहे, हे कळलं पुढे. सो आता सगळ्यात महत्वाचं, सिरियल नंबर, नेम, मटेरियल, सिरियल नंबर, नेम, मटेरियल आणि नंबर ऑफ पीसेस. मी आत्ताच ते सांगत होतो. सिरियल नंबर, पार्ट नंबर, हे बघा तुम्हाला दाखवतो. सिरियल नंबर आता असं नाही दाखवते, हे उत्तर नाही, प्रश्न दाखवते बघा. सिरियल नंबर आता शार्पचा किती रे, बोला किती आहे? 4. हा पॉइंट क्लिअर झाला. त्याच्यानंतर पार्ट नेम, काय नाव आहे पार्टचं? Shaft. ओके. त्याच्या खाली पार्ट मटेरियल, MS. MS म्हणजे माइल स्टील. आणि त्याच्यानंतर क्वांटिटी, 1. किती क्वांटिटी? एकच. 1. लक्षात ठेवा, मी परत एकदा दाखवतो तो सिक्वेन्स. हे बघा, सिरियल नंबर, नेम, मटेरियल आणि नंबर ऑफ पीसेस, त्याला म्हणतात क्वांटिटी. सिरियल नंबर बघितलं, नेम बघितलं, प्रत्येक फॉर्मॅट मध्ये असंच राहील तुम्हाला. आता मी तुम्हाला बॉडी दाखवतो बघा. बॉडी काय दिसतंय ना, पहिला काय असेल रे बॉडीला? 1 म्हणजे काय? वन म्हणजे काय? सिरियल नंबर. 2 बॉडी म्हणजे काय? नाव, नेम ऑफ पार्ट. CI म्हणजे काय? कास्ट आयर्न. म्हणजे कास्ट आयर्न काय असेल रे आता? मटेरियल. आणि क्वांटिटी किती आहे? 1. हे तुम्हाला इंटरव्ह्यूला सांगता आलं पाहिजे. हे जर नाही आलं तर तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे. आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे पुढे सिक्वेन्सिंग मध्ये, तुम्ही केअरफुली बघत चला. ठीक आहे. हा, स्टँडर्ड पार्ट, बोल्ट, नट, स्क्रू, की. आता हे स्टँडर्ड पार्ट आहे. तुम्हाला लास्ट इयर डिझाईन मध्ये तुम्हाला डिझाईन करायला आहे. आता फक्त तुम्ही काय करायचं, डायमेन्शन दिलेली नसली का तुमच्या डायमेन्शन मध्ये ते ड्रॉ करायचं. बोल्ट, नट, सेट स्क्रू, की, क्वार्टर सगळं. नंतर अप्रोप्रिएट नोट, ज्या काही रिडा आहे, मी तुम्हाला काय बोललो की जर तुम्हाला डायमेन्शन दिलेलीच नाही, तुम्ही ड्रॉ करून घ्यायचं मनाने आणि अप्रॉक्सिमेटली, नाही तर तुम्ही मनाने सांगितलं म्हणून काही नाही ड्रॉ करायचं. ठीक आहे. सो मी तुम्हाला आता सिक्वेन्सिंगच्या अगोदर मी तुम्हाला व्हीलॅबचं क्लिअर करतो. सो ऑर्थो, सगळ्यांना ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन माहिती आहे ना? Yes. Yes, sir. स्क्रीन दिसती सगळ्यांना? Yes, sir. काहीतरी आलेलं आहे, बरोबर आहे का? IIT लॅब काय असं आलं का? Yes, sir. Yes. ओके. टायटल काय आहे? ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. ठीक आहे. एक लॅब दिलेली, कोणची लॅब आहे रे? बघा, इंजिनिअरिंग काय आहे? Graphics lab. इंजिनिअरिंग ग्राफिक्स लॅब. ओके. सो आता तुम्ही लॅब कुठेतरी लिहून घ्या, इंजिनिअरिंग ग्राफिक्स लॅब, हे लॅबचं नाव राहील आपल्या फीडबॅक देताना. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, हे आपलं प्रॅक्टिकल असेल.
पण डॅश पुढे काय नाव द्यायचं? डिटेल्स टू असेंब्ली. काय सांगितलं मी? लक्षात आलं? ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ऑफ डिटेल्स टू असेंब्ली. आलं का लक्षात? अरे आलं का नाव? मी काय सांगितलं ते कळलं का? Sir, Yes, sir. orthographic projection. ऑफ डिटेल्स टू असेंब्ली. क्लिअर का? Yes, sir. नाव क्लिअर झालं का? ओके. त्याच्यानंतर थिअरी. आता ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ प्रोजेक्शन लाईन पॅरलल टू द इच अँड परपेंडिक्युलर टू द प्रोजेक्शन. आता हे सगळ्यांना माहिती आहे की ऑर्थोग्राफिक मध्ये हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल 2D मध्ये ड्रॉ करतात आणि सगळं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतं. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपण आता एक प्री टेस्ट घेऊ. आता प्री टेस्ट मध्ये आता हे ड्रॉ करायचं असतं, पण मी तुम्हाला एकदा दाखवून देतो. पहिला पॉईंट काय रे? प्री टेस्ट आलंय का सगळ्यांना स्क्रीनवरती? Yes, sir. ड्रॉ लाईन AB 100 mm लेंथ. बरोबर आहे का? Yes, sir. 100 mm लाईन कोणाला ड्रॉ करता येणार नाही असं कोणी आहे का? सर मला नाही जमत. म्हणजे ज्या गोष्टी करायच्या त्याची गरज नाही. बरोबर आहे ना? जमेल का 100 mm लेंथची लाईन कधी पण ड्रॉ करायला? Yes, sir. ओके. ड्रॉ बायसेक्टर ऑफ लाईन AB. ड्रॉ बायसेक्टर ऑफ लाईन AB. क्लिअर का? बायसेक्टर म्हणजे काय? एक लाईन ड्रॉ करायची, तिला वरती आर्क खाली आर्क, सेम डिस्टन्स वरती आर्क खाली आर्क आणि डिवाइड इंटू 2 पार्ट्स. त्याला म्हणतात बायसेक्टर. आपण ड्रॉ केले ग्राफिक्स मध्ये. नेक्स्ट आता 3 नंबर. ड्रॉ अ सर्कल 50 mm डायमीटर. असं कोणी आहे का? सर मला जमतच नाही. असं असेल तर मला सांगा. 50 mm डायमीटर सर्कल ड्रॉ करता येतं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके. ड्रॉ अ लाईन इन्क्लाइन ऍट 45 डिग्री. जमेल का? Yes, sir. ओके. आणि ड्रॉ स्क्वेअर 50 mm साइड. क्लिअर का? Yes, sir. ओके. ओके. सो आता प्रोसिजर. आता प्रोसिजर मध्ये लक्षात घ्या, तुम्हाला डिस्प्ले इमेज, मुवमेंट ऑफ पॉइंटर, शोइंग पिटफॉल, कन्वर्टिंग आयसोमेट्रिक इन थॉट, हे तुम्हाला या स्टिम्युलेशन मध्ये दिलेलं असतं. पण आता प्रॉब्लेम काय आहे? हे स्टिम्युलेशन काम करत नाहीये. त्याच्यामुळे या गोष्टी आपल्याला जमणार नाही. त्यांनी सांगितलं होतं की स्टार्ट द सिम्युलेटर, was the working, observe slides, paste on vertical line, below XY line, above XY line. मी तुम्हाला अर्थोचं एखादं एक्झाम्पल दाखवतो स्क्रीनवर, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. सो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, कुठलंही पार्ट ड्रॉइंग कसं ड्रॉ करता हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. सो पोस्ट टेस्ट. आता तुम्हाला काहीतरी दिसलं बघा. दिसत असेल तर सांगा मला. Yes, sir. Yes, sir. क्रॉस दिसतोय का काही? Yes, sir. Yes, sir. ड्रॉ द फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू ऑफ द गिव्हन ऑब्जेक्ट. मी ड्रॉ करायला नाही लावणार, मी तुम्हाला मशीन ड्रॉइंग ड्रॉ करायला लावणार आहे. याचं फक्त समजून घ्या. जमेल का एक डायरेक्शनने? जर तुम्हाला आता ड्रॉ करायला लावला कोणी तर समोरून दिसताना काय दिसेल? रेक्टँगलच सरळ आणि मध्ये 2 लाईनी दिसतील. वरतून दिसताना काय दिसेल? क्रॉस प्लस. वरतून बघा आणि फ्रंट व्ह्यू ने बघा. त्याच्यानंतर ड्रॉ द फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू अँड साइड व्ह्यू ऑफ गिव्हन ऑब्जेक्ट इन फर्स्ट अँगल सिस्टीम. ज्या डायरेक्शन तुम्ही बघताय त्या डायरेक्शन तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे. क्लिअर का? Yes, sir.
मी आता मशिनरी ड्रॉइंग काहीतरी दाखवतो तुम्हाला, ते नका टेन्शन घेऊ. ठीक आहे. सो आर्थोचं मिनिंग कळलं का तुम्हाला व्ही लॅब वरती? Yes, sir. ओके, मी आता काही मशिनरी ड्रॉइंग दाखवतो तुम्हाला.